पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। 8 मंत्रांपर्यंत आपण आलेलो आहोत. पहिल्या मंत्रामध्ये ज्ञानमार्गानं ध्यानमार्गानं जाणारी भूमिका ऋषींनी दिली. दुसऱ्या मंत्रामध्ये कर्माचा विचार आम्हाला दिला. जे कोणी यापैकी एकाही मार्गाचा विचार करत नाही ते एक प्रकारानं अज्ञानी आहेत आणि ते आपलं नुकसान करून घेतात, अशा रीतीचा विचार त्यांनी पुढे आपल्या समोर दिला. आणि मग जो आनंद मला प्राप्त करायचा आहे त्या आनंदाचं स्वरूप काय आहे, आत्म्याचा विचार जो मी वारंवार म्हणतो आहे तो आत्मा कसा आहे त्याचा विचार आपल्या समोर त्यानंतर आलेला आहे. आत्म्याचे अनेक गुण त्यांनी दिलेले आहेत. वस्तुतः आत्मा हा निर्गुण आहे, गुणातीत आहे, पण एक स्वरूप किंवा वस्तूचं वर्णन करणं एवढ्या अनुषंगानं त्या आत्म्याच्या गुणांचा विचार केलेला आहे. आणि त्यानंतर जीवनाची असलेली जी एक आदर्श जीवन पद्धती ह्या उपनिषदानं आपल्या समोर ठेवलेली आहे त्यालाच अनुलक्षून मी खरोखर कर्ममार्गाकडनं जावं का ध्यानमार्गाकडनं जावं का दोहोंचा समन्वय साधावा या निष्कर्षाकडे येत असताना त्यांनी विद्या आणि अविद्या यांचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून 9वा मंत्र इथे येतो. अंधतमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः. जे अविद्येची उपासना करतात, ये विद्यायाम उपासते, ते अंधतमः प्रविशन्ति, ते घोर काळोखात अंधारात प्रवेश करतात. य उ विद्यायाम रताः, जे विद्येमध्ये रत आहेत, ज्ञानानं जाणारे आहेत, ते कसे होतात, ते भूय इव तमः, ते त्याच्याहून अधिक अशा अंधकारामध्ये जातात. म्हटलं विद्येच्या मार्गानं जे जाणारे आहे ते अजून जास्त अंधकारामध्ये, म्हणजे एक वेळ अज्ञानी परवडला पण ज्ञानी घातक ठरतो. तो विचार त्यांना इथे द्यायचा आहे. अर्धवट किंवा त्या ज्ञानामधून येणारा अहंकार, मी खूप ज्ञानसंपन्न झालो, मला एवढं ज्ञान आहे, मी तुमच्यापेक्षा एवढा मोठा आहे, या वर्तुळामध्ये जो वावरतो तो एक प्रकारानं अहंकाराशी निगडीत होतो. आणि त्या अहंकाराशी निगडीत झाल्यामुळं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की तो अजून खालच्या पातळीवरती गेला. अज्ञानी माणसाचा कसं आहे, मला कळत नाही ही त्याला जाणीव आहे म्हणून तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून कर्म बाह्यांगानं आहे आणि ज्ञानाचा ध्यानाचा विचार जो आहे तो अंतरंगानं आहे. स्थूल मानाने स्थूल सूक्ष्म मानामध्ये विद्येच्या माध्यमातून आत्माचं ज्ञान घेता येत नाही. त्यामुळे विद्येच्या पलीकडे गेल्याशिवाय किंवा विद्या सोडल्याशिवाय आपल्याला आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून अजून काळोखात आपण जातो, अंधकारातनं अधिक अंधकारामध्ये जातो, कारण आपल्याला वाटतं की ह्याच्यातनं आपण ज्ञान मिळवू, पण ते काही तसं होणार नाही. सो इट इज अ लार्जर इग्नॉरन्स असं म्हणतो. म्हणून त्यांनी इथे विद्या आणि अविद्या हा भाव वापरलेला आहे. आपण कर्माचा विचार करत असताना त्या कर्मामध्ये अनेक वेळेला केवळ कर्मकांडाची भूमिका घेतो किंवा ते मी कर्म केलं म्हणजे मी खूप आध्यात्मिक आहे किंवा वावरलो किंवा मी आध्यात्मिक अंगानं जातो आहे अशी आमची भावना होते.
म्हणून माझी पूजा अर्चा असेल, माझी व्रतवैकल्य असतील, माझ्या तीर्थयात्रा असतील, मला सत्संगाचं जाणं असेल, हे केवळ एक बाह्यांगानं कर्म म्हणून मी करतो. त्या कर्मातून मी माझ्या आत्मिक विकासाच्या किंवा आनंदाच्या दृष्टीने काय प्रगती करतो, हा जो आत्मविचार आहे, हे जे माझं मीच सिंहावलोकन करणं आहे, ते अनेक वेळेला होत नाही. म्हणून इथे त्यांनी अंधतमाहा शब्द वापरलेला. अंधतमाहा प्रविशंती. आपल्याला भौतिक जीवनामधली येणारी जी दुःख आहे, जे होणारे आपले अपमान आहेत किंवा मनाची उदासीनता आहे, हा एक प्रकारानं आमच्यामध्ये त्या सगळ्या परिस्थितीला समजून घेणारा विचार नाही. हे का घडलं, याच्यामध्ये माझा दोष किती आहे किंवा माझा दोष नसला तरीसुद्धा परिस्थितीनं मी या ठिकाणी कसा आलेलो आहे, हा जो विचार आहे, हा एक प्रकारानं अविद्येच्या अंगानं आमच्या समोर येतो. जर मी परिस्थितीला समजून घेतलं तर कदाचित माझ्यामधला संघर्ष कमी होत जातो. माझ्या विचारांची दिशा बदलते आणि ती दिशा बदलल्यामुळं मला अधिक सहजता येते. ज्याला हेकेखोरपणा म्हणावा किंवा ज्याला आपल्याच विचारांशी घट्ट राहणं ज्याला आपण म्हणतो, ती ज्या वेळेला भूमिका येते त्यावेळेला कुठेतरी संघर्षाचा भाग येतो. आपण जर लवचिक स्वतःला राहिलं, बट ठीक आहे, मी 2 पावलं मागे येतो, तर तुमचे प्रश्न जीवनातले असे अनेक असतात की जे सहजपणानं सुटू शकतात किंवा त्याचा फारसा विचार न करणारी भूमिका तुमच्यामध्ये येत गेली तर तुम्ही ते विसरून सुद्धा जातात. म्हणून अंधतमाहामध्ये भौतिक जीवनाच्या अनुषंगानं येणारी दुःख, निराशा, याच्यामधून जो भाव आपल्यामध्ये येतो तो शब्द त्यांनी त्या अनुषंगानं वापरलेला आहे. आणि ये अविद्या उपासते. विद्येमध्ये अनेक शास्त्रांचं ज्ञान आम्हाला आहे, अनेकविध विषय आमच्या समोर आहेत. त्या विषयांना अनुलक्षून आम्ही ते ज्ञान प्राप्त करत जातो. काहींना हा विषय आत्मसात करतात, तो विषय आत्मसात करतात, या क्षेत्रात काम, त्या क्षेत्रात काम, एका पाठोपाठ एक त्यांचं चालूच असतं. पण ह्या सगळ्यांमध्ये इथे त्यांनी त्याच्याही पेक्षा घोर अंधारात जातात. याचं कारण असं की हे सगळं आत्मसात करत असताना आमच्यामध्ये कुठेतरी एक अहंकार येतो, मीपणाची वृत्ती येते. आणि ही मीपणाची वृत्ती तुमच्यामधल्या नम्रतेला, तुमच्यामधल्या विनयशीलतेला बाजूला करते. आणि दुसरा एक भाग साधनेच्या अनुषंगानं येणारा की ज्याला आपण सिद्धींची प्राप्ती. आम्हाला एका विशिष्ट पद्धतीनं आमचं जीवन आम्ही व्यतीत करत असलो, साधना करत असलो, उपासना करत असलो, तर तिथे तुम्हाला काही सिद्धी या हळूहळू प्राप्त होत जातात. आणि ह्या सिद्धी प्राप्त व्हायला लागल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मी इतरांच्या पेक्षा काहीतरी वेगळा आहे. त्या मोठेपणामध्ये तुम्ही त्या विद्येचा एक प्रकारानं अहंकारातला जोपासत त्याचा विकास करता. आणि अविद्येमध्ये काय आहे, तर अविद्येमध्ये आमच्यामध्ये शास्त्रविरहित ज्ञानाचा भाग आहे. मला फक्त ही समोरची वस्तू दिसते, मला तिचा उपभोग घ्यायचा आहे, एवढाच विचार मी करतो. त्याच्या नंतरच्या परिणामांचा विचार माझ्यासमोर नसतो. मला ही वस्तू हवी आहे, हिचा उपभोग मला घ्यायचा आहे, मी तेवढाच भोगप्रवण वृत्ती ज्याला आपण म्हणतो त्या अनुषंगानं प्रत्येकाचा विचार करतो. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे, भोगान भुक्तः वयमेव भुक्तः. कुठल्याही पदार्थाचा उपभोग घेत असताना मी तो पदार्थ उपभोगत नसतो, तो पदार्थ माझा उपभोग घेत असतो. मला वाटतंय की मला आमरस खूप आवडतोय म्हणून मी तो घेतो आहे, पण तसं नाही आहे. तो आमरस एका मर्यादेनंतर तुम्हालाच जोड झाल्याचा अपचन निर्माण करणारा भाग निर्माण करतो.
म्हणजे पदार्थाच्या उपभोगाला सुद्धा कुठेतरी एका विवेकाची, संयमाची भूमिका असावी लागते. म्हणून जे केवळ भोगाचा विचार करतात ते एक प्रकारानं काळोखामध्येच राहतात. म्हणून मला प्राप्त झालेलं माझं जे प्रपंचाचं जीवन आहे तेच प्रपंचाचं जीवन आणि परमार्थाचं, आनंदाचं जीवन यांचा समन्वय मला साधायचा आहे. शंकराचार्यांनी विद्येच्या अनुषंगानं देवतांचं ज्ञान असा विचार दिलेला आहे. म्हणून ते असं म्हणतात की आम्हाला देवतांच्या अनुषंगानं ज्ञान होतं, त्या उपासनेमध्ये आम्ही राहतो आणि स्वर्गाची प्राप्ती आम्ही करून घेतो. आणि अविद्येच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की केवळ आम्ही कर्मकांडामध्ये, यज्ञयागादिकामध्ये, दानधर्मामध्ये, तीर्थव्रतांमध्ये गुंतून पडतो आणि आम्ही पितृलोकापर्यंत जातो. पण या दोनही ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंदाची अनुभूती येत नाही. ज्याला आत्मानंद म्हणावा तो आत्मानंदाचा भाव तुम्हाला या दोनही मार्गांमध्ये नाही. म्हणून वेदांनी आमच्याकडे उपासनाही मांडली आणि कर्मकांडही मांडलं. पण वेदाचा अंतिम भाग असलेली, वेदांताच्या अनुषंगानं जाणारी उपनिषदांची विचारधारा तुम्हाला याच्याही पुढे नेते. म्हणून त्यांची भूमिका अशी आहे की विद्या म्हणजे उच्चतर ध्यान साधना. मी माझ्या उपास्य देवतेशी, माझ्या सद्गुरू तत्वाशी मी अधिकाधिक एकाग्र होत राहणं, अधिकाधिक समर्पित होत राहणं, हा भाव विद्येच्या अनुषंगाने येतो. आणि अविद्या म्हणजे या मार्गामध्ये मी वावरत असताना मला त्या ठिकाणी येणारे जे अडथळे आहेत, माझ्यामध्ये लौकिकाच्या, देहाच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहेत, त्या वासनांची निवृत्ती करणं, त्यांना हळूहळू मी कमी करत नेणं, हा भाग अविद्येच्या अनुषंगानं आहे. म्हणजेच इथे एक प्रकारानं कळणं आणि न कळणं ह्या दोनही अवस्था आत्मज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती बाधक आहेत, हे ऋषींना इथे मांडायचं आहे. न कळण्यामध्ये तुमचं पूर्ण अज्ञानच आहे. म्हणून तुम्हाला काहीतरी कळायला हवं आहे. सूर्याच्या जवळ रात्रही नाही आणि दिवसही नाही, तो अखंड प्रकाशमान आहे. आत्म्याचा विचार करत असताना, आनंदाचा विचार करताना तो अखंड विद्यमान आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवंताला अनुलक्षून, परमात्म तत्वाला अनुलक्षून जाणणं काय आणि नेणणं काय ह्या दोनही अवस्था नाहीत. पण त्या हरिपाठातही ज्ञानदेवांचे शब्द आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे. तो सगुणही नाही आणि तो निर्गुणही नाही, त्या दोघांच्या पलीकडचं आहे. जाणणं आणि नेणणं याच्याही पलीकडे जाणारा भाव आहे. देहाचा विचार करताना आम्हाला मानवी जीवनामध्ये ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विचार येतो. पण हे ज्ञान आणि अज्ञान आम्ही भौतिकाच्या अनुषंगानं घेतो. आत्माच्या अनुषंगानं मी भगवंताला विसरणं किंवा त्याचा विचारच न करणं ही अज्ञानाची भूमिका आहे. आणि अभिमानामध्ये मी त्या भगवंताला विसरणं की मीच सगळं करतो आहे, हा भाव ज्या वेळेला माझ्यामध्ये येतो, खरं तर माझ्यातली सगळी शक्ती त्याची आहे, त्याचं प्राणतत्व आहे म्हणून मी काम करतो आहे, हा विचार न करताना मी केलं, हा ज्ञानाचा अहंकार माझ्यामध्ये आहे म्हणून मी त्या ठिकाणी भगवंताला विसरतो. म्हणून विसरणं आणि ज्ञानामध्ये, अहंकारामध्ये राहणं आणि विसरणं हे दोनही अंधतमाच्या भूमिकेमधले आहेत. एक प्रकारचा हा आंधळेपणा आहे. आणि त्या आंधळेपणाला अनुलक्षूनच त्याला जे जाणणं आहे त्या जाणण्याचा विचार म्हणजेच माझं ज्ञान आणि माझं अज्ञान हे तुझ्यामुळेच आहे
ही जाणीव आपण भगवंताच्या स्मरणामध्ये ठेवावी. तू देतो आहेस ते माझ्या कल्याणाचंच आहे, हा भाव या ठिकाणी. म्हणून माझ्या मनामध्ये जर हा प्रार्थना भाव असेल की माझं ज्ञान आणि माझं अज्ञान ही तुझीच इच्छा आहे, मी एवढं शिकावं, मी एवढं शिकलो, मी याच्या पुढे नाही जाऊ शकत, ही तुझी इच्छा आहे. मी जरी पुढे गेलो तरीही मी माझ्या मूळ स्तोत्राला कुठेही सोडलेलं नाही, ही कृतज्ञतेची जाणीव हाही त्याच्याच फलिभाव. म्हणून त्या भगवंताला आम्ही अशा रीतीनं जाणण्याचा प्रयत्न करावा. म्हणून ज्ञान आणि अज्ञान किंवा विद्या आणि अविद्या यांच्याकडे या अनुषंगानं आम्हाला बघायचं आहे. आणि हे बघत असताना पुढे त्यांनी या विद्या आणि अविद्येच्या फळाचाही विचार दिला. आणि तो फळाचा विचार देत असताना ऋषी असं म्हणालेले आहेत की हे आमचं सांगणं नाही, हे परंपरेनं आलेलं सांगणं आहे. केवळ मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं नाही. म्हणून 10वा मंत्र येतो, अन्य देवाहुर्विद्या अन्यदाहुर्विद्यया इति शुश्रुमधीराणां ये नस्तद्विचक्षिरे. विद्यया अन्यत एव, विद्येचा वेगळं फळ आहे. आहू असं ऋषी म्हणता आहेत. कसं आहे? अन्यत अविद्यया आहू, अविद्येनंही वेगळं फळ मिळतं आहे. इति शुश्रुमधीराणाम, आम्हाला जे आत्तापर्यंत पूर्वसुरींनी वडीलधाऱ्यांनी अनुभवींनी सांगितलं आणि ते आम्ही ऐकलं आणि तेच आम्ही तुमच्या समोर ठेवतो आहे. म्हणजे केवळ मी सांगतो आहे किंवा या 4 जणांनी सांगितलेलं आहे म्हणून मी सांगतो, हा विचार इथे नाही. ऋषींचं चिंतन हे काळाच्या अनुषंगानं जाणार आहे. आणि काळाचा अनुषंगानं जात असताना तिथे अनुभवाची कसोटी आहे. पूर्वसुरींनी त्या ज्ञानाच्या मार्गानं ते गेले, ध्यानाच्या मार्गानं गेले, साधनेच्या मार्गानं गेले. तिथे त्यांना आलेला अनुभव ते नमूद करत गेले आणि त्याच्यातूनच ती परंपरा पुढे येत गेली. म्हणून आपल्याकडे एक म्हटलं जातं की हिंदू धर्माला कोणी एक प्रेषित नाही. मुस्लिम धर्मामध्ये ते मोहम्मद पैगंबरच मानतात. ख्रिश्चन धर्मामध्ये येशूलाच ते मानतात. आम्ही आमच्याकडे अमुक एक असं म्हणत नाही. आम्ही ती रामानं मांडलेलं तत्त्वचिंतन असेल, कृष्णानं मांडलेलं तत्त्वचिंतन असेल, ऋषींनी मांडलेली भूमिका असेल, साधू संतांनी मांडलेली भूमिका असेल, एक समन्वय ज्याला आपण म्हणतो, तो धागा पुढे नेणारी परंपरा ज्याला आपण म्हणतो, तो भाव आमच्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून नित्याच्या जीवनामध्ये जो विचार मला खऱ्या अर्थानं घासून पुसून आत्मसात करता येतो, ती भूमिका उपनिषदांनी आमच्या समोर ठेवली. केवळ हे पारमार्थिक आहे, तुम्ही तुमचा प्रपंच सोडा आणि कुठेतरी गुहेमध्ये जाऊन बसा मग हे प्राप्त होईल, अशी भूमिका इथे नाही. म्हणून आजवरच्या ज्ञानी पुरुषांनी हे जीवन, हा विचार जो आमच्या समोर ठेवला, हा भाव आम्ही त्या अनुषंगानं पुढे नेला. म्हणून अज्ञानाच्या जाणीवेतून मी ज्ञानाकडे येतो आणि त्याच ज्ञानामधून पुन्हा पुढे जात त्या निर्गुण तत्वाला मी आकलन करतो. म्हणून ज्ञान प्राप्त झालं म्हणजे माझं कार्य संपलं असं नाही. ज्ञानातूनही अहंकार निर्माण न होताना मला पुढे जायचं आहे, तेव्हाच ते परमतत्व मला मिळेल. मी नदी म्हणून जर राहिले तर मला सागराशी एकरूप होता येणार नाही. सागराशी एकरूप होण्यासाठी नदीला जसं त्या सागरापर्यंत जावं लागतं आणि स्वतःचं नदी पण पूर्णपणानं विलीन करावं लागतं, तसं
मी साधना करता करताना अज्ञानातून ज्ञानामध्ये येतो आणि ते ज्ञान घेता घेताना त्या परमतत्वापर्यंत मी अशा रीतीनं जाऊन पोचतो की जिथे मी मला सर्वार्थानं संपवतो. मीपणासकट जिथे माझं समर्पण होतं, माझ्यातला शरणागत भाव येतो, तिथे मला त्या परमतत्वाची आनंदाची अनुभूती येते. आणि आजवरच्या ऋषींनी याच अनुषंगानं ह्या आनंदाचा परमतत्वाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून जिथे जिथे मी ज्ञान प्राप्त करतो, अगदी प्राथमिक स्तरापासून ते PhD पर्यंतचं असेल, उद्योग क्षेत्रामधलं ज्ञान असेल, व्यवसायामधलं ज्ञान असेल, किंवा आध्यात्मिक अंगानं जात असताना सद्गुरूंकडून येणारं ज्ञानवंतांकडून येणारं ज्ञान असेल, या प्रत्येक ठिकाणी आपण एक प्रकारच्या कृतज्ञतेचा भाव ठेवतो. आणि त्याच्यामधूनच विद्या आणि अविद्या जी आहे ही प्रापंचिक जीवनामध्ये एका विवेकाच्या आधारानं आम्हाला समजून घ्यायची. केवळ अविद्येमध्ये मी राहिलो तरीही माझं नुकसान आहे, आणि केवळ विद्येचा विचार केला तरीही माझ्यामध्ये कमीपणा राहील. म्हणून त्या दोघींना मला समजून घ्यायचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठीच त्यांनी 11व्या मंत्रामध्ये त्याचा येणारा जो विचार आहे, येणारी जी अनुभूती आहे, ती आपल्या समोर ठेवलेली आहे. काय अर्थ लागतो? बुद्धिमान. धीराणाम म्हणजे बुद्धिमान, इंटेलिजन्स. जे माझ्यापेक्षाही ज्ञानवंत आहेत, त्यांनी मला ते सांगितलं, त्यांच्याकडून मी ऐकलं. विद्या, अविद्या, ज्ञान, अज्ञान, परा आणि अपरा विद्या, हे सगळे शब्द त्या त्या उपनिषदांमध्ये काही ठिकाणी तुम्हाला येतात. त्यातल्या विषयाच्या प्रतिपादन, त्या सगळ्यांचा अर्थ शेवटी एकच येतो. त्याला तुम्ही कोणताही शब्द वापरा, विद्येला ज्ञान म्हणा, परा विद्येच्या अनुषंगाने एकाच अर्थानं जाणारे हे सगळे शब्द आहेत. आणि विचक्षिरे म्हणजे अनुभव. हां हां, म्हणजे अनुभवातून विचक्षण. ज्ञानातूनच त्यांच्या ज्ञानातूनच आलेलं त्यांना ज्ञान त्यांनी अनुभवलं, लिहिलं, त्याच्यात विथ एक्सपिरियन्स. 11व्या मंत्रामध्ये ते असं म्हणत आहेत की ह्या दोघांचाही एक परस्पर संबंध आहे. विद्यां च अविद्यांच यस्तद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते. यः विद्यांच अविद्यांच, जो विद्या आणि अविद्या, तत् उभयं सह वेदा, म्हणजे या दोहोंनाही जाणण्यायोग्य अशा भूमिकेमध्ये जातो किंवा राहतो, तो काय करतो, तर अविद्यया मृत्युं तीर्त्वाम, अविद्येनं तो मृत्यूवरती मात करतो आणि अमृतम अश्नुते, विद्येच्या द्वारा तो अमृतत्वाला प्राप्त करतो. म्हणजे हे दोनही मार्ग व्यक्तीच्या विकासाच्या आणि आनंद प्राप्तीच्या दृष्टीने त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि ते कसे महत्त्वाचे आहेत, तर भौतिक कर्म आणि आध्यात्मिक ज्ञान यांचं एकीकरण मला माझ्या नित्याच्या जीवनामध्ये साधायचं आहे, किंवा माझ्या कर्माला ही भूमिका, ही बैठक त्या ठिकाणी द्यायची. विद्याही स्वतंत्र नाही आणि अविद्याही स्वतंत्र नाही, किंवा एकापेक्षा दुसरी दुय्यम आहे असाही विचार इथे नाही. म्हणून
या दोघांना जर मला समन्वय साधायचा असेल तर त्याचा गीतेच्या परिभाषेतला अर्थ असा होतो की निष्काम कर्माच्या भूमिकेमधून मी आनंदाच्या अविरत चिंतनामध्ये राहायचं आहे. कोणतंही कर्म प्रपंचातलं करत असताना मी करतो ही भावनाही नाही, माझ्याकडून ती परमात्मा शक्ती कर्म करून घेते आहे हा भाव त्या ठिकाणी आहे. आणि कर्म केल्यानंतर मी केलं हा भाव येऊ नये म्हणून तू माझ्याकडनं कर्म करून घेतलेलं आहे, मी तुलाच ते अर्पण करतो. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु किंवा कृष्णार्पणमस्तु हा भाव आपल्या कर्मामध्ये असायला हवा. म्हणून सकाळी उठल्यानंतरचा माझा पहिला थॉट पाहावा की आज तू मला हा दिवस दिलेला आहेस, माझ्याकडून जे कार्य तुला चांगलेपणानं करून घ्यायचं आहे ते तू करून घेणार आहेस. आणि रात्री झोपण्यापूर्वी ही कृतज्ञता आमच्यामध्ये आम्हाला आणायची की दिवसभरात जे काही घडलं ते तुझ्या इच्छेनं घडलेलं आहे, तू माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. जर माझ्यात काही दोष असतील तर ते तू दूर कर. हा कृतज्ञतेचा भाव सकाळी आणि रात्री ज्या वेळेला मी मनामध्ये ठेवतो तेव्हाच दिवसभरातल्या कर्मामध्ये त्याच्या असणेपणाची जाणीव राहते. म्हणून अरविंदांचं वाक्य आहे की आपण कुठलंही कर्म जे आहे हे कर्म मी ठरवलेलं आहे, मी करतो आहे, मी प्लॅनिंग केलेलं आहे, हे जे काही आपण म्हणतो ते अत्यंत अयोग्य आहे. धिस वर्ल्ड इज वेल डिव्हाइन अँड डिझाईन हे अरविंदांचं वाक्य. या विश्वाला एक रचना आहे आणि त्या रचनेमधून हे विश्व आत्ता कार्य करतं आहे. म्हणून प्रत्येक वेळेला मी कर्म करत असताना त्याचं नियोजन आहे, त्या पद्धतीनं ते काम माझ्याकडून. तसं म्हटलं तर ताई आम्हाला अधूनमधून भेटतात, पण त्या दिवशी त्यांना काय वाटलं आय डोंट. आपण उपनिषदाचा पुन्हा एकदा अभ्यास करायचा का हा विचार त्यांच्यामध्ये येणं, मी त्यांच्या समोर त्या मुमेंटला असणं आणि हे आत्ता सुरू होणं हे आपण ठरवलेलं नाही, त्याचं काहीतरी नियोजन होतं. म्हणून त्या बोलल्या, मी त्यांच्या समोर गेलो आणि उपक्रमाला सुरुवात झाली. म्हणून कर्म जे जीवनामध्ये घडतं आहे त्या कर्माच्या पाठीमागे कर्ता कोणीतरी आहे, मी नाही. ही जाणीव ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला त्याचा एक वेगळा भाव येतो. कोणत्याही महापुरुषांकडे तुम्ही बघा, त्यांचं कार्य करत असताना ते वैयक्तिक अंगानं त्याच्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्ड नसतात. एका समूहाच्या अनुषंगानं असेल, एका विचारधारेच्या अनुषंगानं असेल, ते त्या ठिकाणी कार्य करतात आणि एक प्रकारचं नियोजन म्हणा, एक उभारणी म्हणा ही त्या ठिकाणी येते. म्हणून आत्मज्ञानाच्याही अनुषंगानं आम्हाला खरा आनंदाचा भाग जर कुठला असेल तर तो अमृतत्वाचा भाग आहे. अमृतत्व प्राप्त होतं म्हणजे काय, तर मी शाश्वत स्वरूपाच्या आनंदाला प्राप्त होतो किंवा तो आनंद प्राप्त करण्याची दृष्टी, ती विचारधारा माझ्यामध्ये येते. म्हणून आत्मानंद जो अनुभवायचा आहे त्याच्यासाठी शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय हे साधन, माध्यम ज्याला म्हणावं तो भाग आहे. केवळ मी देहामध्ये अडकणार नाही, इंद्रियांमध्ये अडकणार नाही, बुद्धीमध्ये अडकणार नाही, तर शरीर मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन मी तो आनंद अनुभवणार आहे. कारण तो अतींद्रिय तत्वाचा अनुभव आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि जे सूक्ष्म आहे ते या स्थूल देहाच्या आधारानं तुम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणून मृत्यूचा एक अर्थ इथे असा येतो की मी माझ्या शरीर मन बुद्धीच्या पलीकडे जाणं.
त्याचं अस्तित्व ज्या वेळेला मी पूर्णपणानं बाजूला करतो, माझ्या शारीरिक दुःखाचा, व्याधीचा विचार न करताना, त्याच्यामध्ये न गुंतून पडताना मी आनंदालाच विचारांमध्ये घेतो, त्यावेळेला मी खऱ्या अर्थानं पुढे जातो. म्हणून अज्ञानाच्या अंगानं जोपर्यंत माझ्यामध्ये भोगवाद आहे तोपर्यंत एक प्रकारानं आनंदाची प्राप्ती मला नाही. म्हणून भोगावरती मी संयम आणा आणि माझ्या मृत्यूवरती, माझ्या दुःखावरती मी मात करणं हा भाग आहे. म्हणून आत्मरूप सर्वांच्यामध्ये आहे हे आपण 6व्या आणि 7व्या मंत्रामध्ये बघितलं. माझ्यात जसं आहे तसंच ते तुमच्यात आहे, अवतीभोवतीच्या विश्वातल्या वस्तुमात्रांमध्येच आहे. मग त्याच्यामधूनच सगळ्यांमध्ये कार्य करणारी, सगळ्यांमध्येच आनंदाच्या भावनेनं बघणारी जी भूमिका आहे, ती भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. या जगाचा धर्म जो आपण वारंवार बघतो तो अशाश्वत, परिवर्तनशील आहे. इथे कोणतीही गोष्ट कायम निर्माण झाली आणि तशीच राहिली अशी नाही. म्हणून इथे जन्म मृत्यू, बंध आणि मोक्ष, दुःख आणि आनंद, मान आणि अपमान यांच्या अंगानं आम्ही जातो. म्हणजे इथे एक प्रकारानं द्वैताचाच विचार माझ्यासमोर येतो. म्हणून ह्या द्वैताला मला सोडायचं आहे आणि अद्वैताच्या पातळीवरती यायचं आहे. त्या अद्वैताच्या पातळीवरती येण्यासाठी त्या चैतन्याची जाणीव, त्या परमतत्वाची जाणीव माझ्यामध्ये मला अखंड ठेवायची. आणि ती अखंड ठेवणं म्हणजेच मी माझ्यातल्या मीला क्षीण करणं आहे, त्याला अशक्त करत नेणं आहे. म्हणून ध्यानामध्ये तुम्हाला आनंदाची अनुभूती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही त्या ध्यानदेवतेशी, उपास्य देवतेशी खऱ्या अर्थानं तदाकार होता, तन्मय होता. आणि ती तन्मयता ज्या वेळेला आपण अनुभवतो, म्हणून इथे प्रपंच आणि परमार्थ हा विद्या आणि अविद्येच्या अनुषंगानं समन्वयाचा भाग ज्याला म्हणावा त्या अनुषंगानं. म्हणून हा 10वा मंत्र आधीचा आणि आत्ताचा 11वा मंत्र यांचं एकत्रित भूमिका जर लक्षामध्ये घेतली तर तिथे मानवी ज्ञानाचे 2 भाग आपल्यासमोर येतात. एक दृश्याचं ज्ञान आणि दुसरं अदृश्याचं ज्ञान. दृश्याच्या ज्ञानामध्ये काय आहे? मी देहाच्या अंगानं जे वावरतो आहे, देहाला आवश्यक असलेल्या सोयी सुविधांचा विचार मी करतो आहे, तो सगळा भाग तिथे येतो. आणि त्याचबरोबर अशाश्वताची अनुभूतीही मी तिथे घेतो आहे. म्हणून स्थूल देहामध्ये, दृश्याच्या ज्ञानामध्ये एक प्रकारानं अशाश्वताची येणारी अनुभूती लक्षामध्ये घेत आपण येणाऱ्या प्रसंगांना, येणाऱ्या घटनांना समजून घेत आपलं दुःख आपण हलकं करतो. म्हणजे कुठेतरी मी स्वतःलाच सावरतो, स्वतःचीच एक भूमिका मी निर्माण करत नेतो. म्हणून जीवनामध्ये येणारे आपल्या प्रत्येकाचे संबंध कसे आहेत? तात्कालिक आहेत. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. म्हणताना आम्ही कितीही असलो तरी शेवटी प्रवासामधला शेजारचा प्रवासी जसा एका मर्यादित वेळेपुरता माझ्या शेजारी आहे, तसं जीवनातलेही आपले सगळे संबंध एका मर्यादेशी निगडीत आहे. हे ज्ञान ज्या वेळेला मला होतं त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याजवळ असली काय, माझ्यापासून लांब गेली काय, माझ्यामध्ये भाव वेगळा येत नाही. वी ॲक्सेप्ट इट. आणि म्हणून दृश्याच्या ज्ञानामधून माझ्यामधल्या अशाश्वत विचारांचा मी मृत्यू करणं आहे. अशाश्वताचं ज्ञान लक्षामध्ये घेत हे जाणारच आहे हा भाव लक्षात घेत त्याला ॲक्सेप्ट करत मी माझ्या जीवनाकडे बघणे. आणि अदृश्याच्या ज्ञानामध्ये
पूर्णपणानं आत्मज्ञानाचा विचार आहे, आनंदाचा विचार आहे. मी माझ्या स्वला किंवा मीला खऱ्या अर्थानं शोधणं आहे. म्हणून आत्मज्ञानी पुरुषांची संगत, सत्संग, मग तो व्यक्तीचा असू दे, ग्रंथांचा असू दे, आम्ही जो अशा अर्थानं अनुभवतो की त्या सत्संगामध्ये गेल्यानंतर आम्हाला आमच्यामधल्याच आनंद स्वरूपाची ओळख होते, ती जाणीव होते. म्हणून जगाचं ज्ञान तुमचा प्रपंच यशस्वी करेल, पण आत्मज्ञान जे आपण ग्रहण करतो, आत्मसात करतो, त्यानं तुम्ही समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती करा. म्हणून जगाच्या व्यवहारातही मला वावरायचं आहे आणि आनंदी जीवनही मला प्राप्त करायचं आहे. यासाठी विद्या आणि अविद्या या मला दोन्हीही समजून घेता आल्या पाहिजेत. त्याप्रमाणे माझी जीवनाची दृष्टी मला निर्माण करता आली पाहिजे. म्हणून पुढे 12वा मंत्र त्यांचा आहे, अंधतमः प्रविशन्ति ये संभूतिम उपासते तो भूय इव ते तमो येऊ संभूत्याम रताः. आता इथे अविद्या आणि विद्येच्या अनुषंगानं त्यांनी दोन वेगळे शब्द आणले, अर्थ तोच आहे, संभूती आणि असंभूती. जे अव्यक्त ब्रह्माची म्हणजेच कारण ब्रह्माची उपासना करतात ते घोर अंधकारात प्रवेश करतात, आणि जे कार्य ब्रह्मामध्ये राहतात ते त्याहूनही घोर अंधकारात प्रवेश करतात. 9, 10 आणि 11 या 3 मंत्रांमधलाच विचार तुम्हाला पुन्हा 12, 13 आणि 14 मध्ये रिपीट झालेला शब्द फक्त तिथे बदललेले तुम्हाला अनुभवाला त्या ठिकाणी येते. उद्देश एकच आहे की विद्या अविद्येची, ज्ञान अज्ञानाची संकल्पना आपल्या समोर अधिक स्पष्ट व्हावी. ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ असं अनेक वेळेला विचारलं जातं, परंतु यातला कोणीही एक श्रेष्ठ नाही. हे दोघंही एकाच पातळीवरचे आहेत. ज्याला ज्या मार्गानं जावंसं वाटतं त्या मार्गानं त्यानं ते जावं, आणि ते जात असतानाही केवळ ज्ञानाचा विचार जर मी केला आणि माझ्या अंतःकरणामध्ये भक्तीचा, प्रेमाचा भाव नसेल तर ते ज्ञान मला कर्मठतेकडे नेतं. मग माझं प्रत्येक कर्म त्या कर्मठ वृत्तीनं होत राहतं, आणि मी भक्ती करत असतानाही कोणाची उपासना करतो आहे, कोणाला माझ्या ध्येयाच्या अनुषंगानं समोर ठेवलेला आहे, हा विचार जर माझ्यामध्ये नसेल तर आमची भक्ती ही सुद्धा एक प्रकारानं अज्ञानजन्य भक्ती होते. म्हणून मग कोण म्हणतं तुम्ही सोमवारी महादेवाला जा, मग मी सोमवारी महादेवाला जातो, मंगळवारी गणपतीला जातो, बुधवारी व्यंकटेशाला जातो, गुरुवारी दत्ताला जातो. पण शेवटी सगळे देवांचं मूळ एक स्वरूपच आहे. हे सगळे फक्त व्यक्ती भिन्न, तशा देवता भिन्न आहेत, त्यांचं मूळ परमात्म तत्व एकच आहे. हा विचार जर मी आत्मसात करत नसेन तर हे 7ही दिवस 7 देवतांना जाऊनही मी परत आहे तसाच राहतो. म्हणून त्यांना इथे तो विचार आहे की सगुण महत्त्वाचं का निर्गुण महत्त्वाचं. ज्या वेळेला आम्ही अशाश्वताची उपासना करतो, केवळ भोगामध्ये गुंतून पडतो, तेव्हा एका प्रकारानं दुःखाचाच विचार आमच्या समोर येतो. आणि म्हणून इथे त्यांनी अव्यक्त आणि कारण ब्रह्म म्हणजेच असंभूती असा विचार या ठिकाणी दिलेला आहे. ज्याला विद्येचा भाव येतो हा विचार त्या ठिकाणी. ह्या विश्वामधला कोणताही पदार्थ जे कार्य करतो
त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय क्रिया घडत नाही. म्हणून आमच्या कर्मासाठी, आमच्या क्रियेसाठी ते जे ब्रह्म आहे ते मुळात कारण ब्रह्म आहे. त्या कारण ब्रह्मामधूनच कार्य ब्रह्माचा विचार येतो. त्याला या ठिकाणी त्यांनी संभूती किंवा सगुणाच्या अनुषंगानं जाणारा व्यक्त होणारा भाव हे शब्द या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत. म्हणून उपासना हा शब्द इथे आलेला आहे. ये संभूती उपासते. उपासना म्हणजे काय? तर उप आणि आस. मी कुणाच्या तरी जवळ बसावं आणि मी त्या अनुषंगानं काही साधन करावं, याला उपासना म्हणतात. आपण देवाच्या मूर्तीसमोर, प्रतिमेसमोर जे बसतो किंवा एखाद्या अध्ययनाच्या निमित्तानं सत्संगामध्ये आपण एखाद्या महापुरुषाच्या समोर ज्या वेळेला बसतो, त्यावेळेला त्या गुरूंच्या जवळचं बसणं असेल, देवांच्या जवळ बसणं असेल, ते उपासनेचा अनुषंगानं येणारा भाव आहे. आणि तिथे बसल्यानंतर आम्हाला काहीतरी ग्रहण केलं जातं. विचारांच्या अनुषंगानं असेल, कदाचित मंत्रपठणाच्या, नामस्मरणाच्या अनुषंगानं असेल, आम्ही ते ग्रहण करत जातो. म्हणून ही जी उपासना आहे, अंधे तमाहा प्रविशन्ति ये असंभूती उपासते. म्हणजे अव्यक्त किंवा कारण ब्रह्माची उपासना करणारे एक प्रकारानं घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. असंभूतीचा भाव इथे असा आहे की मगाशी ज्या सिद्धींचा उल्लेख आपण बघितला, तशाच अर्थानं ज्या लौकिक शक्ती आम्हाला प्राप्त होतात, त्या अनुषंगानं सिद्धींच्या आहारी जाणं जे आहे, तो एक प्रकारानं कालांतरानं आम्हालाच त्रास देणारा भाग आहे. आत्ताला मला सिद्धी प्राप्त झाल्या असं वाटतं, मी त्या आनंदामध्ये राहतो, त्यांचा इतरांवरती उपयोग करतो, त्याच्यातून मला मोठेपणा येतो. पण काही वेळेला या सिद्धी माझ्यावरतीच उलटतात, मलाच त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून इथे एक अर्थ असंभूतीचा हा सिद्धींच्या आहारी जाणं आणि आपलं नुकसान करून घेणं आहे, या अंगानं आहे. आणि संभूतीचा एक अर्थ अभ्यासकांनी असा दिला की जे वस्तुस्थितीचा विचार न करताना केवळ कल्पनाविलास करत राहतात, स्वप्नरंजन करत राहतात, ते त्याहून अधिक अशा घोर नरकामध्ये जातात. आता व्यवहारात बघा, मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे. तो व्यवसाय सुरू करत असताना त्याच्यासाठी अर्थनियोजन काय आहे, त्या उत्पन्नाची मला माहिती काय आहे, किंवा ज्याला ती माहिती आहे त्याला मी माझ्याबरोबर कशा रीतीनं घेणार आहे, आणि त्याचबरोबर त्यासाठीचं लागणारा कालावधी, तो मार्केटमध्ये कशा रीतीनं नेणं आणि मार्केटचा प्रतिसाद मला कसा मिळणं, हा सगळा विचार ज्या वेळेला मी करेन त्याच वेळेला त्याच्यातून काहीतरी मला हाताशी येईल, वस्तुस्थिती लक्षात घेत. आणि जर मी ती वस्तुस्थिती लक्षामध्ये घेतली नाही आणि केवळ मी एवढंच म्हटलं की अरे मी एवढं उत्पन्न निर्माण करीन, त्याची ही किंमत ठेवीन आणि मग एवढ्या विक्रीतून मला एवढा पैसा मिळेल, तर हे केवळ माझं स्वप्नरंजन आहे. या स्वप्नरंजनानं एक प्रकारानं मी काहीच प्राप्त करू शकत नाही, म्हणून एक प्रकारच्या घोर अंधकारामध्ये जातो. म्हणून सगुण उपासनासुद्धा त्याज्य नाही आणि निर्गुणाचा ज्ञानमार्गही त्याज्य नाही. सगुण आणि निर्गुण, व्यक्त आणि अव्यक्त, कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म, संभूती आणि असंभूती यांचा समन्वय आम्हाला साधायचा. म्हणून मी देहामध्ये गुंतणार नाही, पण देहाची उपेक्षाही मी करणार नाही. इतक्या चौकटीमध्ये मी या देहाकडे बघेन आणि ज्ञानाच्या अनुषंगानं
त्या ज्ञानस्वरूपाकडे जाणारा भाग हा मी त्यामध्ये ठेवेन. तोच विचार त्यांनी पुढे 13व्या मंत्रामध्ये घेतलेला आहे. अन्य देवाहु संभवाद अन्यदाहुर असंभवात इति शुश्रुमधीराणाम येनस्तद्विचक्षिरे. कार्यब्रह्माच्या उपासनेनं वेगळे फळ मिळतं असं सांगतात आणि कारण ब्रह्माच्या उपासनेचंही निराळं फळ मिळतात असं सांगतात. हे बुद्धिमान आचार्यांच्याकडून, विचक्षण वृत्तीच्या महानुभावांकडून आम्ही ऐकलेलं आहे. जे आधीच्या श्लोकांमध्ये आणलं तेच पुन्हा एकदा कदाचित विषय अधिक स्थिर व्हावा, पक्का व्हावा या दृष्टीनं आलेला आहे. परंपरेनं आलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर आलेली अनुभूती, म्हणून सगुणाची उपासना असू दे, निर्गुणाची उपासना असू दे, या दोहोंनाही आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे, त्यांचा समन्वय साधायचा आहे. गाडीला दोन्ही बाजूनी चाकं आहेत, पण त्या दोनही चाकांना जोडणारा मध्ये एक भाग आहे. मग तो लोखंडी पाईप असेल, लाकडी आस असेल, ते मध्ये नसेल तर ती दोनही चाकं वेगवेगळी चालतील आणि त्यानं गाडी विस्कळीत होईल. म्हणून समन्वयाचा विचार हा प्रपंचामध्ये निश्चित आहे. म्हणून कर्म करतानाही मी कर्म करावं, पण त्या कर्मामधल्या चांगल्या कर्माला मी जास्त प्राधान्य द्यावं आणि जास्त उपभोगाला मी विचारात घेऊ नये. आणि शाश्वताच्या अनुषंगानं अंतिमतः मला त्याच आनंदाशी एकरूप व्हायचं आहे, हे माझं मनुष्यजन्माचं ध्येय आहे, हा विचार सतत ठेवत त्याच्या स्मरणाचा, कृतज्ञतेचा भाव हा माझ्यामध्ये मी ठेवायचा. हे स्मरण ज्या वेळेला येतं तेव्हाच तुम्ही एक प्रकारानं, ज्याला चित्तशुद्धी किंवा अंतःकरणशुद्धी म्हणतात, ती तुमची आपोआप होत राहते. योग्याचा विचार येतो, विवेकाचा विचार येतो आणि अविवेकाचा, अयोग्याचा विचार आपोआप बाजूला पडतो. कोणती वस्तू मला अधिक उपयुक्त आहे आणि कोणती अनुपयुक्त आहे हे जसं आपण अनेक वेळेला तपासतो आणि अयोग्य झालेल्या गोष्टी आपण बाहेर काढतो, तसंच इथे अंतःकरणशुद्धीच्या चित्तशुद्धीमध्ये या अनुषंगानं आपल्याला जायचं आहे. ही भूमिका इथे आहे आणि तोच विचार परत एकदा त्यांनी 14व्या मंत्रामध्ये आपल्या समोर ठेवलेला. संभूतींच विनाशंच यस्तद्वे दो भयं सह विनाशेन मृत्युम तीर्थवा संभूत्याम अमृतमश्नुते. जो अव्यक्त कारण ब्रह्म आणि व्यक्त कार्य ब्रह्म या दोहोंनाही योग्य रीतीनं, बरोबरीनं जाणतो, तोच मृत्यूला पार करून प्रकृतीच्या लयामधून अमरत्वाला प्राप्त करून घेतो. कारण ब्रह्माला तो प्राप्त करून घेतो. म्हणजे अव्यक्त ब्रह्म आणि व्यक्त ब्रह्म या दोहोंचं चिंतन हे आपल्या अभ्यासामध्ये, चिंतनामध्ये आवश्यक आहे. संभूतीमध्ये संभवन असा आचार्यांनी अर्थ दिलेला आहे. संभवन म्हणजे ज्याला जन्म आहे ते कार्य ब्रह्म. जी जी गोष्ट इथे निर्माण होते आहे ती सगळी संभवमच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून असंभवममध्ये ज्याला जन्मच नाही तो कारण ब्रह्माचा, परब्रह्माचा विचार आहे. म्हणून अव्यक्त ब्रह्म आणि व्यक्त ब्रह्म या दोहोंचाच समन्वय आम्हाला या ठिकाणी साधायचा, हे ते पुन्हा पुन्हा मांडतायत. मग हे मांडण्यासाठी खरा विचार केला तर 12, 13 आणि 14 या तीनही मंत्रांमधून त्यांनी आत्म्याचा फार विचार केलेला नाही. त्यांनी विचार केला तो आमच्या उपासनेचा.
मला आत्मबोधापर्यंत जायचं आहे, पण त्या आत्मबोधाला जाण्यासाठीचं जे साधन आहे, ती साधनाची दृष्टी माझ्या कशी असायला हवी, हा भाग या ठिकाणी आहे. आणि म्हणून ती उपासना माझ्यामध्ये स्थिर होण्यासाठी त्यांनी कारण ब्रह्म, कार्य ब्रह्म, निर्गुण आणि सगुण यांचा विचार केला. हे वेगळे नाहीत. एकाच परमतत्वाची हे दोन अंग आहेत. आपल्यात जसा देहाचा विचार आहे तसाच इथे हा विचार आहे. कार्यब्रह्मामध्ये आत्ताच्या दृश्याचा विचार आहे. जे जे मला समोर दिसतं आहे ते सगळं मी खरं मानतो. सगुणाच्या अनुषंगानं ते जातोय, सगुणाच्या अनुषंगानं ते माझ्या समोर आकाराला येतं आहे, माझ्या इंद्रियांना ते जाणवतं आहे आणि म्हणून ते खरं आहे असं मी मानतो. आणि कारण ब्रह्मामध्ये निर्गुण निराकाराचा विचार आहे. इथे दृश्य नाही, अदृश्याची भूमिका आली. आणि म्हणून इथे इंद्रिय गोचर नाही. परब्रह्मतत्व हे मी माझ्या या देहातून अनुभवतो. हा जरी भाव असला तरी देहातीत अवस्था झाल्याशिवाय तुम्हाला ते अनुभवता येणार नाही. ध्यानाला तुम्ही बसलेला आहात, देह आहे, पण मी आत्ता ध्यानाला बसलेलो आहे ही जाणीव जोपर्यंत तुम्हाला आहे तोपर्यंत तुम्ही ध्यानाच्या अनुभवापासून बाजूला आहात. पण मी ध्यानामध्ये गुंतून गेल्यानंतर देहाचंही विस्मरण तुम्हाला काही काळ जे होतं तिथे तुम्ही अव्यक्ताशी, अदृश्याशी जोडले जाता. म्हणून ध्यानातून बाहेर आल्यानंतरची तुमची अनुभूती काय आहे? आज खूप छान ध्यान झालं. हे केव्हा? ध्यानापासून बाजूला होत तुम्ही देहबुद्धीवर आलात तेव्हाच तुम्ही तो व्यक्त केला. जेव्हा तो अनुभव घेत होता तेव्हा नाही तुम्ही व्यक्त केलेला, तेव्हा त्या अनुभवाशी तुम्ही एकाकार होता. म्हणून इंद्रिय गोचर हा भाव नाही. आणि म्हणून जे मला इंद्रियांना अनुभवाला येत नाही ते पटायला मला थोडासा वेळ लागतो. म्हणून आचार्यांनी म्हटलं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मिथ्या याचा अर्थ त्याचं अशाश्वतपण. जग आहे पण त्याचा धर्म बदलणारा आहे, म्हणून ते मला आनंद देणार नाही, परब्रह्म मला आनंद देईल. अगदी साधा विचार करा. कुठली आपली उपास्य देवता असू दे, आपला सद्गुरू स्वरूप असू दे, पंढरपूरला गेल्यानंतर मी पांडुरंग हा मला समोर अनुभवता आला, मी बघितला, मी दर्शन घेतलं असं मी म्हणतो. म्हणताना मी म्हणतो आहे पंढरपूरचा पांडुरंग, पण हाच पांडुरंग माझ्या प्रपंचात आहे हा विचार मी करतो का? किंवा हा माझ्या प्रपंचात आहे, माझ्या हृदयस्थ आहे असं मी म्हणतो का? जर पंढरपूरचा पांडुरंग हा मला केवळ पंढरपुरात अनुभवता येतो असं नाही, तो माझ्या हृदयात असल्याकारणानं तो मला आत्ताही अनुभवता येतो, ही जाणीव येणं म्हणजेच मी सगुणातून निर्गुणापर्यंत जाणं. सामान्य माणसाला एकदम निर्गुण आकलन होणार नाही, म्हणून त्याला सगुण लागतं. पण त्या सगुणाशी ताद्रूप होताना, एकाग्र होताना तो जी साधना करतो, जी उपासना करतो, त्याच्यातून तो निर्गुण तत्वाला हळूहळू आकलन करून घेतो. म्हणून सगुण आणि निर्गुण, ज्ञान आणि भक्ती यांच्यामध्ये भिन्नत्व नाही, यांच्यामध्ये वेगळेपण नाही. आम्हाला या दोहोंचा समन्वय साधायचा. ज्या वेळेला या दोहोंचा समन्वय साधला जातो तेव्हाच ज्याला जीवनमुक्त अवस्था किंवा विदेही अवस्था म्हणतो तिथे आम्ही येतो आणि ती आम्हाला अखंड आनंदाची अनुभूती देते. मग याचा काय भाग होतो? तर जेव्हा मी माझ्या दृष्टीला, माझ्या कर्माला एक व्यापकता देतो त्यावेळेला विकारांवरती माझं स्वामित्व येतं.
खरोखर मी इथे रागवणं आवश्यक आहे का? माझ्यातला क्रोध मी व्यक्त करण्याची गरज आहे का? मी थोडं शांत राहिलो तर काय फरक पडेल? म्हणून आपल्याकडे अनेक वेळा म्हणतात की अत्यंत विपरीत विचार आला, अत्यंत क्रोधाचा विचार आला, तुम्ही 1 ते 10 आकडे मोजा. कारण काय आहे तर 10 आकडे मोजेपर्यंत पहिला जो माझा क्रोधाचा डिग्री आहे ती अजून खाली येते. त्यालाच विवेकाची जोड देत एका अयोग्य कृतीपासून मला ते त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं जातं. म्हणून आपत्तींवरती मात करण्याची क्षमता, समोर आलेल्या प्रसंगामध्ये आपल्याला सहजता निर्माण करणारी भूमिका ही अमृतत्वाकडे जाणारी भूमिका आहे. ज्याला अमृतत्व प्राप्त झालं तो ह्या प्रपंचामध्ये दृश्यामध्ये घडणाऱ्या घटनांच्याकडे अत्यंत त्रयस्थपणानं, तटस्थपणानं, साक्षीभावानं बघायला शिकतो. तो जर साक्षीभाव तुमच्यामध्ये आला तर अधिक एक प्रकारची आनंदाची अनुभूती येते. म्हणून चिन्मयानंदांचे गुरु तपोवन महाराज यांनी याच अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की नव्या आध्यात्मिक जीवनाचा जन्म म्हणजेच माझ्यातल्या वासना निर्मितींना मी थांबवणं आहे. मी ज्या वेळेला असलेल्या नवीन वासनांना निर्मिती करत नाही आणि असलेल्या वासनांनाही क्षीण करत जातो तेव्हा माझ्यामध्ये अमृतत्वाचा, नव्या आध्यात्मिक जीवनाचा उदय होतो. मृत्यू कुठे आहे? मृत्यू मर्त्य जगाशी निगडीत आहे. मृत्यू इथेच आहे आणि म्हणून अनित्य तत्वाशी मृत्यू असल्या कारणानं जे नित्य तत्व आहे त्या नित्य तत्वाला मला आत्मसात करायचं आहे. म्हणून कार्यब्रह्मामधून हे विस्तार पावलेलं माझ्यासमोरचं दृश्य आहे आणि या दृश्याचा धर्म वर्तुळाकार आहे. जिथून सुरुवात आहे तिथेच पुन्हा ते वर्तुळ पूर्ण होणार आहे. म्हणून मी जन्माला आलो ज्याच्यामधून त्याच तत्वामध्ये माझा मृत्यू शेवटी आहे. म्हणून कारण ब्रह्म, कार्य ब्रह्म, विद्या अविद्या, संभूती असंभूती या सगळ्यांना एक प्रकारानं आम्ही जेवढे जाणून घेऊ तेवढा आम्ही आमच्या आतमध्ये अधिक उतरतो. आणि एकदा तुम्हाला आत उतरण्याची सवय लागली की तुम्ही बाहेर कमी राहता. बाहेरच्या विश्वामध्ये कर्मापुरता, कर्तव्यापुरता, देहधर्मापुरता भाव तुमचा राहतो. तुम्ही जो जो भाव वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःला आनंदामध्येच राहण्याचा, तो अनुभवण्याचा भाग घेता. ही भूमिका एका कार्याच्या, आनंदाच्या, उत्कृष्ट अशा रीतीच्या ध्येयाला अनुलक्षून त्या ठिकाणी येते. आणि एकदा जर ही ती तुमच्या समोर आली तर मग ते अमृतत्व कसं आहे हा विचार 15, 16 आणि 17 ह्या 3 मंत्रांमध्ये सत्यतत्व आणि सूर्य या संकल्पनेमधून ऋषींनी आमच्या समोर ठेवला. म्हणजे एक प्रकारानं आम्हाला जन्ममृत्यूच्या पलीकडे जाणारी जी भूमिका आहे ती जर भूमिका लक्षामध्ये आली तर आम्ही स्वतःला समन्वयाच्या वृत्तीवरती आणतो आणि आमच्या वृत्तीचा विकास करत आम्ही हळूहळू त्या परमतत्वाशी जाऊन पोचतो. म्हणून तुकारामांचे जे शब्द आहेत, देव पहावयासी गेलो, देव होवोनिया ठेलो. अरे आत्ताला मी बघत असताना तो पांडुरंग आणि मी इथे आहे असं म्हणत मी ज्या वेळेला सुरुवात करतो त्याच्या जवळ गेल्यानंतर तो आणि मी वेगळे राहत नाहीत, एका तत्वावरती येतो, एका अनुभूतीवरती येतो. ती अनुभूती पुढल्या 3 मंत्रांमध्ये आपल्या समोर आहे. 15, 16, 17 हां, 18 मध्ये शेवटची एक प्रार्थना आहे. या तत्वात 16, 17 काय म्हणताय?
तिथे सत्यतत्वाची अंतिम अनुभूती आहे. अच्छा, सत्यतत्वाच्या म्हणजे सत्य जाणल्यानंतर सत्य काय जाणल्यानंतर काय आहे. हे पुन्हा पुन्हा येतं ना पुन्हा. पतंजलीची योगसूत्रामध्ये पण जे जे जाणतोय ते कॉन्शियस आहे. आणि मेडिटेशन मध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा मी मेडिटेट करतो, हा भाव आहे, हा कॉन्शियस भाव आहे. आणि मग टाइम आणि स्पेस आपलं हरवून जातं आणि मग अनकॉन्शियस होतं. म्हणजे निद्रा, त्यांनी जे क्लिष्ट म्हटलेलं आहे निद्राला किंवा वृत्ती म्हटलेली आहे. पण जागे मग नंतर परत आल्यानंतर हा भाव असतो की अरे वा छान झालं, आज मेडिटेशन चांगलं झालं. का तर मी स्वतःला विसरून गेले, एवढा वेळ गेला, मी कुठे आहे मला काहीच आठवत नव्हतं. हे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस या दोन्ही एक्सपिरियन्स क्लिष्ट आहे, दोन्ही त्रासदायक आहे. कारण नाही चांगलं झालं तर दुःख, चांगलं झालं तर सुख, आणि दोन्हीच्या पलीकडे जायचंय. झालं तरी ठीक, सो जे जे आज एक नवीन विदेही भाव यांचा एक अजून एक क्लॅरिटी मिळाली की विदेही भाव तो भाव आहे. मेडिटेशनची वेळ झाली आहे, मेडिटेशन करा, विषय संपला. चांगलं होतं, वाईट होतं, कसं झालं, नाही झालं, विचार नाही. जेवायची वेळ आहे, जेव्हा वेदर यू आर इन फिजिकल फॉर्म और वेदर यू आर बियॉन्ड द फिजिकल, तुमचा भाव त्या अनुभवाला नो रिॲक्शन. विचार करत राहिला की कर्म वाढत जातं, विचार नाही करत. जे झालं आत्ताचा क्षण नवीन आहे. तो विदेही भाव ठेवणं, काहीच न वाटणं, काहीच न वाटणं. ते करता करिता नाहम करता म्हणतो ना, ते हरिवर सोडून द्यायचं. तसं की पण चांगलं झालं केलं तरी करतो तो. करून देणारा पण कसंही नाही वाटणं म्हटल्यावर हसू येतं. काहीही न वाटणं असं म्हटलं की होत नाही. पण समजा आपण पोचलो तिथपर्यंत तर काय होईल असं मी इमॅजिन जर केलं तर मला हसू येईल. हसू आला म्हणजे आनंदाचा भाव आला. आता तो आनंद परमानंद बनवायचा, सदैव त्या स्टेट मध्ये राहायचं. इट डझंट मॅटर. सुंदर, छान. म्हणजे तो आनंद एक्सप्लेन करता आला तर आपण अजून मागे. तो आनंद एक्सप्लेन नाही करता आला तर फक्त आनंद आहे. सो तुम्ही ज्ञानयोग पण नाही घडताय, म्हणजे ज्ञान आणि भक्तीच्या पलीकडे. ओके, भक्ती आणि ज्ञानाचं एक आहे की भक्ती ज्ञानाशिवाय केली तर ती भक्ती पूर्ण होत नाही. बिकॉज युअर तुम्ही जे काय, जसं तुम्ही कर्मकांड म्हटलं, विदाउट अंडरस्टँडिंग आणि विश्वासच नसेल तर तुम्ही ज्ञान कसं प्राप्त करणार. म्हणून ते दोन्ही हँड इन हँड. तो एक मुद्दा छान होता. आणि 9व्या मंत्रामध्ये विद्या आणि अविद्या, ठीक आहे. अविद्या असेल तर अंधकार आहे, विद्या असेल तर अधिक गड अंधकार आहे. सो मग काय वेट. सो व्हॉट इज बियॉन्ड विद्या अँड अविद्या. अविद्या आणि विद्याच्या पलीकडे काय आहे, म्हणजे तिसरा फॅक्टर येतो. आणि तो बियॉन्ड ज्याला म्हणतो आपण की सगुण निर्गुणाच्या पलीकडचा. सो तो जो बियॉन्ड फॅक्टर आहे त्या फॅक्टरमध्ये दोनच शब्द बसतात. एक आहे सायलेन्स आणि दुसरा आहे एम्प्टीनेस. सो तो शून्याचा अनुभव, शून्याची जागा आणि मौन. देयर इज नो साऊंड. त्याला वर्णनच नाही, त्याला वर्णन नाही. ते अवर्णनीय बनतं बिकॉज टोटल सायलेन्स आहे. एक अजून खूप छान मुद्दा जरा सांगते वाचून मी. आपल्या दत्तांच्या आरतीमध्ये पण इतके प्रत्येक शब्द खूप सुंदर आहे. म्हणजे परापरेची झाली बोलवाना, म्हणजे हा शब्द म्हणताना जरी आपण विचार केला त्याच्यावर तरी छान आहे.
जे कृष्णमूर्ती आणि डॉक्टर बॉम्ब म्हणून होते, डेव्हिड बॉम्ब, या दोघांच्या डिस्कशनमध्ये 3 अवस्था सांगितल्यात त्यांनी: मॅनिफेस्ट, अनमॅनिफेस्ट आणि द ग्राउंड रियालिटी ऑन विच मॅनिफेस्ट अँड अनमॅनिफेस्ट बोथ एक्झिस्ट. सो सगुण निर्गुण हे कशावर तरी आधारित पाहिजे. सो जो तिसरा घटक आहे, दोन्ही ज्याच्यावर आधारित आहेत, तो तिसरा घटक बनतो. अँड दे हॅव यूज सम नाईस वर्ड्स फॉर इट. वाचण्यामध्ये किती थोडक्यात केवढं तरी सांगितलंय ना. दोनच ओळींचा मंत्र. पहिले काहीच माहित नसतं, नंतर एक एक माहिती करून घ्यायचं असतं, नंतर ते पण सोडून द्यायचं. चला थोडक्यात जे माहिती होतं ते सगळं सोडून करूया. सापडलं तर उद्या उद्याला बघू सांग. काय अडचण. चालेल. ओ